केला। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडेही आपल्या सोबत आहेत। कृष्णाजी, गुन्हेगार शोधण्यासाठी पोलीस चक्क एका भोंदूबाबाची मदत घेत आहेत, याकडे अनिस कोणत्या दृष्टिकोनातून पाहते? आज आपले ऑफिसर्स ज्या पदांवरती असतात त्या पदाची गरिमा तरी लक्षात ठेवून या अधिकाऱ्यांनी अशा भोंदूबाबांच्या बळी पडायला नको नाही वाटत? आता महेश सरांनी जे सांगितलं ते अत्यंत गंभीर असं सांगितलं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही बाब काही दिवसापूर्वीच पुढे आणलेली होती। म्हणजे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी आपल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की भोंदू खरात हे ओशनॉलॉजी मध्ये तज्ञ आहेत। ओशनॉलॉजी म्हणजे काय तर काही देशामध्ये म्हणजे जपान असेल, मलेशिया असेल, सिंगापूर असेल अशा काही ठिकाणी पोलीस हे गुन्हेगाराला शोधण्यासाठी अशा ज्योतिषांची मदत घेतात आणि त्याच प्रकारचं काम हे भोंदू खरात करत होता असं पोपटराव पवारांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे। याची पुष्टी करण्याचं कारण म्हणजे की साधारणतः 15-20 वर्षापूर्वी आमच्याकडे एक महिला तक्रारदार आली होती आणि त्या महिलेचं त्यांनी शोषण केलं होतं। तर त्या महिलेला त्यांनी विश्वासात कसं घेतलं तर त्याचं उदाहरण त्या महिलेने सांगितलं। ती महिला त्या ईशानेश्वर मंदिरात पूजेसाठी गेली होती आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर त्या ठिकाणी समोरून एक फोन आला आणि तो फोन त्यांनी स्पीकरवर ठेवला आणि भोंदूबाबा जेव्हा स्पीकरवर फोन ठेवल्यानंतर समोरून आवाज आला, मी असा पोलीस स्टेशनच्या असा पीआय बोलतोय आणि आम्हाला गुन्हेगार सापडत नाही आणि तुम्ही मदत करावी। आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, भोंदूने सांगितलं की तुम्ही एक काम करा, नाशिक रोडच्या 1 नंबर प्लॅटफॉर्मवर जा, अशाच्या ठिकाणी असा व्यक्ती तुम्हाला, तुमचा आरोपी त्या ठिकाणी तुम्हाला मिळून येईल। आणि त्याने फोन कट केला। त्या महिलेची पूजा चालू होती आणि काही वेळेनंतर त्या ठिकाणी परत फोन आला। त्या भोंदू खरातने फोन परत स्पीकरवर ठेवला आणि त्याच्या नंतर त्या भोंदूनी भोंदूला त्या पीआयने जे सांगितलं, म्हणजे तथाकथित पीआय होतं तर हे बनावट होतं, हे काय खरं नव्हतं असा आमचा दावा आहे। कारण त्या ठिकाणी समोरून आवाज आला की धन्यवाद, तुम्ही जे सांगितलं होतं त्या ठिकाणी आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवर गेलो, त्या ठिकाणी आम्हाला आरोपी पळून आला। म्हणजे आणि ती महिला इतकी आश्चर्यचकित झाली, ती बाबाला अक्षरशः सरेंडर झाली, ती बाबाच्या पाया पडली आणि त्या बाबावर त्याचा प्रचंड विश्वास वाढला आणि त्याच्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन या भोंदूने त्या स्त्रीला शारीरिक शोषण केलं होतं। वैज्ञानिक तपासाची इतकी साधनं असतानाही पोलीस बाबाच्या चरणी जात असतील तर मग समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जेव्हा हत्या झाली त्यावेळी त्यांचा खुनाचा तपास शोधण्यासाठी प्लांचेटची मदत केली गेली होती। हे गंभीर प्रकरण आपल्याकडे असताना हा दुसरा प्रकार घडलेला आहे। हा जो प्रकार घडलेला आहे तो याच्या संदर्भातच आहे, कारण हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। जेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी 18 वर्ष संघर्ष केला आणि त्याच्या खुनानंतर हा कायदा अस्तित्वात आला, त्या कायद्याच्या अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अटक झालेली आहेत। आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांचा जो तपास आहे तो असा आश्चर्यकारक पद्धतीने जर होत असेल तर ही पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत मागे नेणारी गोष्ट आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा निषेध। खरं तर हा स्वतःला ज्योतिष म्हणून घेत होता। ज्योतिष हे शास्त्र नसतं, ज्योतिष ही स्वप्न विकण्याची कला आहे, ते थोतांड आहेत। म्हणून कुणी याच्या आहारी जाऊ नये आणि सामान्य माणसाने याच्यापासून दूर राहावं। तसं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। कारण आम्ही पोलीस पाटील यांची प्रशिक्षण शिबिरं घेतो, जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत प्रचार प्रसार करतो, परंतु आमची मर्यादा आणि क्षमतेचा जर विचार केला तर हे आमचे प्रयत्न अत्यंत तोटके आहेत। म्हणून शासनाने याच्यासाठी प्रचारासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि आम्हाला शासनाकडून 1 रुपया नको, परंतु आम्हाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सरकारची अनुकूलता हवी आहे आणि सरकारने जर अशी अनुकूलता दाखवली तर अशा जे लोक आहेत जे अशा बाबाच्या आहारी जातात आणि अंधश्रद्धा पसरवतात, असे पोलीस अधिकारी असतील नाही तर अन्य कोणी असतील, त्यांचं प्रबोधन करणं आम्हाला गरजेचं वाटतंय। नक्कीच कृष्णा चांदगुडे, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत आणि धक्कादायक कारनामे देखील सांगितले की पोलीस तपासामध्ये जर अशोक खरात अशा प्रकारे मदत करत असेल आणि त्याच्याकडे पोलीस अधिकारी जात असतील, आयजी कराळेंचं नाव आता समोर येताना दिसतंय। खरोखर धक्कादायक हे सगळे प्रकार आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी। धन्यवाद सर। तर न्यूज प्लॅनेटमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडींसह भेटूयात एका छोट्याशा